Dear students, today we shall discuss one more important test paper on the topic of the boy who broke the bank. This lesson is from your 10th standards English lower level textbook. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनवरती एक आपण टेस्ट पेपर बनवलेला आहे आणि त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स दोन्ही इथे दिलेले आहेत. विशेषतः आपण इथे चर्चा करीत आहोत की या लेसनमधून इम्पॉर्टंट पॅसेज आपण घेतलेले आहेत जे की तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. राईट, क्वेश्चन नंबर 1, रीड द पॅसेज, म्हणजे फर्स्ट पॅसेज आहे, अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला हे पॅसेज दिलेला आहे. पॅसेज मी पूर्ण एक्सप्लेन करीत नाही, कारण पूर्ण धडा लेसन एक्सप्लेन करणारा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याच्या डिटेल एक्सप्लेनेशनचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. स्टार्टिंगची लाईन आहे नथू ग्रम्बल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स या प्रकारे, आणि एंडिंगची लाईन आहे ओके अँड ही वेंट हिज वे या प्रकारे. आता यावरती यू नो दॅट पॅसेजवरती 5 टाईपचे क्वेश्चन विचारतात, A1, A2, A3 अँड A4, A5. A1 ॲक्टिव्हिटी, हू सेड टू होम. आता ही एक स्टोरी टाईप आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर्स आपापसामध्ये बोलतात. बोललेलं वाक्य नेहमी डबल युनिटेड कॉमामध्ये अवतरण चिन्हामध्ये असतं. कोण कोणास म्हणाले. 1, डोंट रेज सच ए डस्ट. अशा प्रकारे धूळ उडू नकोस. आता हे कोण कोणास म्हणालं. सो यू नो दॅट हे वाक्य म्हटलेलं आहे सीताराम सेड टू नथू. सेकंड सेंटेन्स, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. ठीक आहे, त्याला सांग आणि उद्या मला येऊन भेटायला सांग. आता हे सेंटेन्स कोणी म्हटलेलं आहे, मिसेस श्रीवास्तव सेड टू सीताराम या प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया A2 ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द रिझन्स. कारण आपल्याला द्यायचं आहे. नथू वॉज अनॉइड बिकॉज, नथूला खूप राग किंवा क्रोधित झालेला होता, कारण डॅश डॅश. आन्सर, नथू वॉज अनॉइड बिकॉज ही हॅडंट रिसिव्ड हिज रेग्युलर पे, कारण त्याचा नियमित मिळणारा पगार त्याला मिळालेला नव्हता. इवन दो इट वॉज ऑलरेडी 20th ऑफ दिस मंथ, जरी त्या महिन्याची 20 तारीख उलटली होती तरी देखील त्याचा पगार मिळाला नाही, म्हणून तो अनॉइड म्हणजे रागवलेला होता. अँड सेकंड सेंटेन्स दिलेला आहे, नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स बिकॉज, नथू त्या डस्टबिनवरती पॅन ती सुपडी परत परत आपटत होता, कारण, तरी ते रिझन त्या प्रकारे आहे, बिकॉज ही वॉन्टेड टू ड्रॉ अटेन्शन टू हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, कारण समोरच्याचं अटेन्शन त्याला लक्ष वेधून घ्यायचं होतं आणि स्वतःला आत्मविश्वास आणण्यासाठी. या प्रकारे हे इथे आपल्याला रिझनिंग देऊ शकतो. A3 ॲक्टिव्हिटी जे तुमच्या वर्डच्या रिलेटेड असते, फाइंड आउट 1 वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. इथे एक्सप्लेन केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, त्याच्यासाठी एक शब्द तुम्हाला पॅसेजमध्ये शोधून लिहायचा आहे. शोध वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. क्रिटिकल ॲटिट्यूड दाखवण्यासाठी कोणता शब्द यूज केला आहे, ग्रम्बल, तो मनाशी बडबडत होता या अर्थाने. सेकंड वन, टू ड्रॉ अटेन्शन टू, लक्ष वेधून घेणे, यासाठी शब्द आलेला आहे एम्फासाइज. ठीक आहे. थर्ड, वॉक्ड हेविली, जड पावलाने चालणे, त्याच्यामध्ये शब्द गेला आहे प्लॉडेड. सीताराम प्लॉडेड या अर्थाने. रेज टू हायर पोझिशन, रेज टू हायर पोझिशन म्हणजे वरच्या ठिकाणी पोहोचणे, देट होस्टेड या अर्थाने. ठीक आहे. A4 ॲक्टिव्हिटी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असते. दे आरंट गिविंग हिम हिज पे, हे सेंटेन्समध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर आन्सर आहे, पूर्ण वाक्य आपण आहे तसं लिहितो, कॉमा देतो आणि आरंटचा आर होईल, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आर आणि आर, दे प्रोनाऊन आहे तसंच आणि क्वेश्चन मार्क, आर ते. सेकंड सेंटेन्स, ही इज विथ द बँक जस्ट नाव बट ही वॉन्ट्स टू लिव्ह. रीड दिस सेंटेन्स युझिंग दो. दो किंवा अल्लोचा यूज करायचा असतो, त्याच्यामध्ये दो किंवा अल्लो सेंटेन्सच्या स्टार्टिंगला लिहा आणि त्या दिलेल्या सेंटेन्समधला बट काढून टाका. दो ही इज विथ द बँक जस्ट नाव, बटच्या ठिकाणी कॉमा, ही वॉन्ट टू लिव्ह, बाकी काही शब्दामध्ये चेंज करायचं नाही, शेवटी फुल स्टॉप. A5 क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक अबाउट नथू अँड हिज ॲक्शन. नथूची जी कृती होती, तो रागावलेला, जोरदार सुपडी आपटत होता, याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल. ॲज अ नथू वॉज वर्किंग ॲज अ स्वीपर, ही शुड नॉट बी सो ॲरोगंट. त्याने एवढं ॲरोगंट व्हायला नको, म्हणजे अतिशय भडकणं किंवा रागावायला नको होतं. ही शुड बी कन्सिडरेट अँड अंडरस्टँड द सिच्युएशन. ही शुड वर्क without any complaint and should not take the decision to leave the job immediately without thinking. So या प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट सेकंड पॅसेज बघूया. आणि स्टार्टिंगची लाईन आहे, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, स्टार्टिंगला आहे. अँड कमल किशोर फोटोग्राफ शॉप टॉकिंग विथ द ओनर. तो मिस्टर श्रीवास्तव कमल किशोर याच्याबरोबर बोलत होता, मिस्टर किशोर बरोबर. A1 ॲक्टिव्हिटी बघूया. राईट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेलं वाक्य ट्रू आहे की फॉल्स लिहायचं. ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य.
मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तवला काही शॉपिंग करायची होती. येस, हो राईट, ती शॉपिंगसाठी निघाली होती. इट इज अ ट्रू सेंटेन्स. सेकंड, अ लार्ज शॅडी टॅमरिंग ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. जे ते टॅमरिंग ट्री होतं म्हणजे चिंचेचं झाड त्या बाजाराच्या मार्केटच्या एका टोकाला होतं. येस, इट इज राईट. इट वॉज ॲट द एंड ऑफ द बाजार. ट्रू. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ स्मॉल हँकरचिप. छोट्या हँकरचिपने स्वतःला फॅनिंग करत होती. नाही, इट इज अ लार्ज हँकरचिप. वाक्य कसं केलेलं आहे? दिलेलं सेंटेन्स जर आज आहे तसंच पॅसेजमध्ये असेल तर ट्रू, चेंज असेल तर फॉल्स. तर ते लार्ज हँकरचिप शब्द आलेला आहे म्हणजे हे वाक्य कसं आहे? फॉल्स आहे. थर्ड वन, फोर्थ वन, मिसेस श्रीवास्तव's husband was sitting in front of कमल किशोर's grocery. कमल किशोरच्या ग्रोसरी शॉप, ॲक्च्युली कमल किशोरचं ग्रोसरी शॉप नव्हतं, ते कसं होते? फोटोशॉप होता. सो हे रॉंग सेंटेन्स आहे. सो इथे आपण फॉल्स असं लिहू शकतो. त्यानंतर ए टू ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग वेब. ही डायग्राम कंप्लीट करायचे. कॅरेक्टर्स इन द पॅसेजमध्ये जे कॅरेक्टर्स आलेले आहेत या स्टोरीमध्ये किंवा दिलेल्या पॅसेजमध्ये ते पॅसेजचे कॅरेक्टरला, जसं की कुक शब्द आहे ते आणखीन आपण या प्रकारे आपण डायग्राम तुम्ही काढायची असते. कुक आहे, आया आहे, मिसेस भूषण आहे, सेठ गोविंदराम, कमल किशोर, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण या प्रकारे लिहू शकतो. ए3 ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेज फ्रॉम द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काही फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचार दिले आहेत त्याचा यूज करून तुम्ही दिलेलं वाक्य कंप्लीट करायचं आहे. टू कंप्लेंट ऑफ, तक्रार करणे, ॲट द एंड ऑफ म्हणजे एका टोकाला, टू सेट आउट निघणे, फॉरच्या दिशेने, इन सर्च ऑफ म्हणजे शोधण्यासाठी. देर इज अन ओल्ड शिव टेम्पल डॅश डॅश द विलेज. जसं देर वॉज अ टॅम्बरिन टी ॲट द एंड ऑफ द बाजार असं वाक्य केलं. तिथं आपण देर वॉज तशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे, सेंटेन्स दिलं आहे. देर इज अन ओल्ड शिव टेम्पल डॅश डॅश द विलेज. मग कुठे आपण इथे काय सेंटेन्स लिहू शकतो? ॲट द एंड ऑफ द विलेज. वाक्य बघा, ॲट द एंड ऑफ द विलेज. याच्याकडे तुम्ही अंडरलाईन करू शकता. सेकंड, द ट्रॅव्हलर्स डॅश डॅश अर्ली इन द मॉर्निंग डॅश डॅश द टूर. टूरसाठी ट्रॅव्हलर्स अर्ली मॉर्निंगला निघाले म्हणजे सेट आउट, निघाले. कशासाठी? फॉर द टूर. सेट आउट फॉर एकत्र घेऊन, सेट आउट अर्ली इन द मॉर्निंग फॉर द टूर. इथे काही फॉर शब्द येईल. Yesterday, काल, the people in popular colony dash dash irregular supply of water in the area. काल त्यांच्या एरियामध्ये इरेग्युलर सप्लाय म्हणजे नियमितपणे पाण्याचा पुरवठा होत नव्हतं. त्यांनी काय केली? कंप्लेंट केली. ओके. द फार्मर्स लेफ्ट हिज फार्म डॅश डॅश हिज लॉस्ट काऊ. त्याची जी हरवलेली गाय आहे त्याला डॅश डॅश करण्यासाठी फार्मर्स निघून गेला. काय करण्यासाठी? शोधण्यासाठी. शोधण्यासाठी कोणता शब्द केला आहे? सर्च ऑफ, इन सर्च ऑफ. सो या प्रकारे तुम्ही सेंटेन्स कंप्लीट करू शकता. ए4 ॲक्टिव्हिटी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड आहे. दिलेलं सेंटेन्स आहे, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, पिक आउट द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस मेन वर्ब. सो टू डू हे त्याचं काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. अँड सेकंड, आय हर्ड अ कंप्लेंट, बिगिन द सेंटेन्स विथ अ कंप्लेंट डॅश डॅश. म्हणजे पॅसिवाईज ॲक्टिव्हचं पॅसिवाईज म्हणजे चेंडिवाईज या ग्रामरच्या टॉपिकवरती आहे. आय हे सब्जेक्ट, वर्ब अँड कंप्लेंट. मग आपलं पॅसिवाईजमध्ये होईल अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी. आता हे कशा प्रकारे पॅसिव झालं त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. A5 जे पर्सनल रिस्पॉन्स, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग? वाय? तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते का आणि का? येस, आय लाईक ऑनलाईन शॉपिंग बिकॉज. बिकॉज करू तुम्ही काही त्याचे रिझन्स किंवा कारणं देऊ शकता. 1, इट कॅन सेव्ह आवर मनी अँड टाईम. 2, वी कॅन शॉप ॲट एनी टाईम वी वॉन्ट. 3, इट इज इझी टू सर्च फॉर वॉट वी वॉन्ट. अँड 4, इट कॅन अवॉइड क्राऊड्स अँड क्यूज. ओके. सो या प्रकारे आपण लिहू शकतो. आता याच लेसनमधून थर्ड पॅसेज आपण इम्पॉर्टंट घेतलेला आहे आणि त्याची स्टार्टिंगची लाईन आहे, दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन. आणि त्याचं एंडिंगची लाईन आहे आणि ते म्हणजे द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. आता याच्यावरती आपण बघूया क्वेश्चन्स. A1, आन्सर इन वन वर्ड. द प्लेस वेअर द सेट वॉज हॉलिडेइंग. ते ठिकाण ज्या ठिकाणी सेठ गोविंदराम हॉलिडे म्हणजे सुट्टी घालवण्यासाठी गेलेला आहे. तर या पॅसेजमध्ये कोणता शब्द गेला? कुठे सुट्टीसाठी घालवण्यासाठी गेला आहे? तो म्हणजे काश्मीरला गेला. मग तो इथे शब्द येईल काश्मीर. द प्लेस वेअर द बेगर वॉज सिटिंग. ते ठिकाण ज्या ठिकाणी तो बेगर बसत होता ते ठिकाण कोणतं आहे? तो म्हणजे पेवमेंट. ओके. रस्त्याच्या कडेला, फुटपाथवरती. द पर्सन हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन. हेअर कटिंग करणारा पर्सनचं नाव काय होतं? तो म्हणजे दीपचंद. आणि द प्लेस वेअर द न्यूज स्प्रेड लाईक अ फॉरेस्ट फायर. ते ठिकाण ज्याप्रमाणे फॉरेस्ट फायर म्हणजे जंगल किंवा फॉरेस्टला जशी आग लागते तशी प्रकारे अफवा पसरली
ते ठिकाण कोणतं ते म्हणजे मार्केट किंवा आपण त्याला बाजार हा शब्द याच्यामध्ये गेलेला आहे. A2 ॲक्टिव्हिटी बघूया. कंप्लीट द वेब. द न्यूज स्प्रेड टू. न्यूज कुठे कुठे पसरली त्या मार्केटमध्ये, म्हणजे ते कोणकोणते शॉपचे नावं तुम्ही लिहू शकता ज्याप्रमाणे. द न्यूज स्प्रेड टू द टेलर, द ज्वेलर, द बेगर, द फ्री वेंडर, बिटर सेलर. हे सगळे वर्ड्स तुमच्या पॅसेजमध्ये आलेले आहेत. फक्त वर्ड्स लिहायचे आहेत. यू डोंट राईट सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही आहे. इम्पॉर्टंट वर्ड्स लिहायचे. ठीक आहे. A3 ॲक्टिव्हिटी. फाइंड आउट वन वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. याच्यासाठी एक्सप्लेनसाठी तुम्हाला वन वर्ड लिहायचा आहे. स्टेट ऑफ बिईंग अपसेट. अपसेट होणे. आता वन वर्ड गेलेला आहे तुमच्या पॅसेजमध्ये, तो म्हणजे काय, डिस्ट्रेस, म्हणजे टेन्शनमध्ये. द डायरेक्ट रूट. त्याने सरळ रस्ता पकडला. तर तो जो कस्टमर होता जो शेविंग करण्यासाठी आला, तो शब्द गेला आहे बिलिंग, डायरेक्ट रूट. देन द रोड फॉर द पीपल टू वॉक. लोकांना चालण्यासाठी जो रस्ता पाऊलवाट बनवली जाते, पायवाट बनवली जाते, त्याला काय म्हणतात ते म्हणजे पेवमेंट. कट स्लाइटली. स्लाइटली कट होणे, तर त्यासाठी शब्द गेलेला आहे निक्ट. ओके. A4 डू एज डिरेक्टेड. द बर्ड हॅज फ्लोन. रिराइट द सेंटेन्स युझिंग पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्टमध्ये सब्जेक्ट नंतर हॅड प्लस PPV. हॅड नंतर क्रियापदाचे स्वरूप. सब्जेक्ट द बर्ड हॅज फ्लॉन, हॅच्या ठिकाणी हॅड येईल आणि फ्लोन ऑलरेडी PPV आहे, क्रियापदाचे स्वरूप. आन्सर होईल द बर्ड हॅड फ्लोन. ठीक आहे. आणि सेकंड सेंटेन्समध्ये ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर. सिलेक्ट द प्रॉपर वर्बल क्वेश्चन. आता वर्बल क्वेश्चनमध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्बनी सुरुवात होते. तर ही डायल्ड सेट, डायल्ड हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. तर स्टार्टिंगला याच्यामध्ये कुठला हेल्पिंग वर्ब आलेला नाही की स्टार्टिंगला घेण्यासाठी. तर हेल्पिंग वर्ब नसतं, डू, डज, डीड घेतो. आता डायल्ड हे पास्ट टेन्समध्ये सेंटेन्स आहे म्हणून आपण डीड स्टार्टिंगला घेणार. आता तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ABCD. याच्यामध्ये स्टार्टिंगचे वर्ड इथे डू आहे, इथे डीड आहे, इथे वॉज आणि डज आहे. तर इथे डीड वर्ड हा स्टार्टिंग दिलेला आहे, म्हणजे हे वाक्य कसं आहे, हे तुमचं आन्सर. डीड ही डायल सेट गोविंदराम्स नंबर. दिस वन इज युअर आन्सर, म्हणजे ऑप्शन तुम्ही हे लिहू शकता. देन डू यू थिंक rumors spreads faster than fire. Support your answer in 2 or 3 lines. तुम्हाला असं वाटतं की जी अफवा आहे आगीपेक्षा वेगाने पसरते. येस असेल तर कशा प्रकारे तुम्ही थोडे आन्सर एक्सप्लेन करा. येस इट इज ट्रू. हे बरोबर आहे. फॉरेस्ट फायर वेन इट स्टार्ट्स. जेव्हा आग लागते फॉरेस्टला, वेन इट स्टार्ट्स इज नॉट अंडर कंट्रोल. ते आपण कंट्रोल करू शकत नाही. अँड इज मेड वर्स बाय विंड्स दॅट इट कॉजेस. म्हणजे वाऱ्यामुळे ते खूपच त्याची वाईट परिस्थिती होते किंवा पसरत जाते. इन द सेम वे, तशा प्रकारे पीपल टॉक टू अदर्स अबाउट द rumors विदाउट एनी थॉट ऑर रिझनिंग अँड इट गोज फ्रॉम वन पर्सन टू अनदर रॅपिडली अँड स्प्रेड्स एव्हरीवेअर. सो या प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे. वन मोर पॅसेज इम्पॉर्टंट घेतलेला आहे, कारण हा लेसन खूप मोठा आहे. फोर्थ पॅसेज देखील आपण घेतलेला आहे. पीपल वेर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर साइन टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. अँड एंडिंगची लाईन आहे आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. जी शेवटची लाईन आहे या लेसनमध्ये. A1 स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स ऑर rumors ऑर फॅक्ट. rumors म्हणजे अफवा आणि फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती, म्हणजे द ट्रू. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर्स टू गो होम अँड कम बॅक नेक्स्ट डे. मॅनेजरने सांगितले कस्टमर तुम्ही घरी जा आणि दुसऱ्या दिवशी परत ये. येस, हे फॅक्ट होतं. हे बोललेलं वाक्य आहे या पॅसेजमध्ये, म्हणून हे कसं आहे, फॅक्ट. नेक्स्ट सेंटेन्स. नथू वॉज डिस्गस्टेड टू सी द ब्रोकन ग्लास अँड स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. स्टेप्सवरती ते स्टोन्स आणि ब्रोकन ग्लास बघून तो खूपच डिस्गस्ट झाला, खूप चीड आली त्याला. येस, हे फॅक्ट होतं, हे खरं होतं. फॅक्ट म्हणजे खरं आहे, वस्तुस्थिती आहे. थर्ड, सेठ गोविंदराम वॉज हायडिंग इन सेफ डिपॉझिट लॉकर. सेठ गोविंदराम बँकेमधला डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसला होता. नो, ही सगळी अफवा होती, म्हणजे आपण इथे लिहिणार rumor आहे. द बँक वॉज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आउट ऑफ बिझनेस म्हणजे तर बँकेमध्ये पैसे नाहीत, बँक आता कोलॅप्स होणार. इट वॉज ऑल्सो rumor. ही सुद्धा अफवा होती, ही काय फॅक्ट नाही आहे. सो या प्रकारे देखील क्वेश्चन तुम्हाला A1 मध्ये विचारले जाऊ शकतात. A2 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग. रिॲक्शन्स ऑफ द पीपल वेन द बँक मॅनेजर टोल्ड देम टू रिटर्न ऑन द फॉलोइंग डे. जेव्हा बँक मॅनेजर सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुम्ही परत या, तेव्हा लोकांची प्रत्येकाची कशी प्रतिक्रिया होती ते तुम्ही लिहायचे. दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक अँड डॅश डॅश अँड स्टार्टेड रेझिंग स्लोगन्स अगेन्स्ट द बँक. हे आन्सर लिहू शकता. सेकंड, मिस्चिफ मेकर्स म्हणजे खोड्या करणारे. हू हॅड नॉट पैसा इन द बँक. ज्यांचे त्या बँकेमध्ये एक पैसा पण नव्हते, ते काय करीत होते. ऑल्सो जॉईन द क्राऊड अँड अनॉयड देम. ते सुद्धा क्राऊडमध्ये जमा होऊन ते पण
अनॉइड म्हणजे रागवलेले दाखवत होते. थर्ड, दो द मॅनेजर ट्राय टू पॅसिफाय देम दे बिकेम मोर व्हायलंट. त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते तरी पण ते जास्तच व्हायलंट होत होते. अँड लास्ट वन ऑफ देम हरल्ड अ ब्रिक थ्रू द एअर अँड एकाने त्या गर्दीमधून वीट उचलली आणि त्या दिशेने फेकली आणि काय झालं, ब्रोक द ग्लास विंडो ऑफ द बँक अँड द chaos continued and on. सो या प्रकारे आपण लिहू शकतो. A3, write one word for each of the following. A person who deliberately cause trouble to people. जाणूनबुजून एखादी व्यक्ती ट्रबल किंवा असं किऑस तयार करतो अशा पर्सनला काय बोलतो, मिस्चिफ मेकर म्हणजे मस्ती करणारा, खोड्या करणारा, या बुलीड पर्सन म्हणू शकतो. अ पर्सन हू वॉश क्लोथ्स फॉर अदर पीपल, लोकांचे कपडे धुतो अशा व्यक्तीला वॉशरमन. Third, a person who behave extremely noisy and violent way in public is called hooligan. And fourth one, a person who is in charge of business of organization, जो बिझनेस इन चार्ज असतो त्याला मॅनेजर असं म्हटलं जातं. A4 तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड. ही वॉज डिटर्मिन टू गेट हिज पे, चेंज द सेंटेन्स इन टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाची वाक्यामध्ये. आन्सर, हाऊ डिटर्मिन ही वॉज टू गेट हिज पे आणि उद्गारवाचक चिन्ह. गिव अस आवर मनी, चेंज द सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. आन्सर, लेट आवर मनी बी गिवन टू अस. आता लेटचं वाक्य कशा प्रकारे पॅसिव्ह वॉइसमध्ये यूज केला जातो हे डिटेलमध्ये तुम्हाला शिकावं लागेल. ते ऑलरेडी शिकवलेलं आहे त्या चेंज दी वॉइस या ग्रामरच्या टॉपिकवरती, त्याची लिंक मी देईल, ती तुम्ही चेकआउट करा. फिफ्थ वन, हाऊ रिमर्स स्प्रेड, आर द रिमर्स हार्मफुल, वाय. रिमर किंवा अफवा कशा प्रकारे पसरली जाते आणि रिमर्स हार्मफुल, रिमर कशा, आर द ह्युमर्स हार्मफुल म्हणजे ही रिमर्स आहे किंवा अफवा ही तुम्हाला हार्मफुल का म्हणजे हानिकारक असते का, त्याचा त्रास होतो का, त्याबद्दल. सम रिमर्स आर हार्मफुल, काही रिमर्स हार्मफुल असतात. अँड सम आर हार्मलेस, काही नसतात. द rumors that are spread intentionally to harm the sentiments of the people are harmful. जे इंटेन्शन जाणूनबुजून पसरवली जाते rumor किंवा अफवा ती हार्मफुल किंवा त्रासदायक असते. These rumors depress, disturb and cause harassment to people. The rumors that are spread just for the fun, एक फनसाठी, थोडीशी मस्तीसाठी, मजेसाठी पसरवली जाते, ती प्रकारची हार्मलेस असते. बट दे फूल पीपल, पण यामुळे सुद्धा लोक मूर्ख बनतात. सो या प्रकारे 4 पॅसेज आपण इम्पॉर्टंट घेतलेले आहेत. वन मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण रायटिंग स्किल्स काय ते घेऊया. स्टोरी डेव्हलप करायची. तुम्हाला एक्झाममध्ये स्टोरीचं स्टार्टिंग दिलं असेल किंवा एंडिंगचा भाग दिला असेल, त्यावरून तुम्हाला स्टोरी बनवायची आणि त्याला टायटल द्यायचा असतो. अँड दस डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग एंड, सजेस्ट ए सुटेबल टायटल. एंडिंगची लाईन दिले. अँड दस अशा प्रकारे अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ सिन्सिरिटी अँड ऑनेस्टी. सो वी हॅव गिवन द टायटल हिअर, ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. Arush was ready for the geography exam, but it goes cancelled because the school trustee had passed away. He was frustrated because this was the last paper and he didn't want to study the subject again. That evening, Arush met his friend Manas from another school. Manas mentioned that their schools use the same exam papers. Arush asked if he could see the papers Manas had already taken. Manas agreed and offered to show him even that day's paper. Arush was excited but then learned he had to wait until Manas' mother returned home and that night. Disappointed, Arush went home and told his mother the whole story. She asked him how much time he wasted and reminded him how he had mocked friends who cheated. Feeling ashamed, Arush realized his mistake. He called Manas and said he no longer wanted to see the exam paper. Arush's mother praised him and he felt relieved and happy. Understanding the importance of honesty and integrity. सो आपण थोडेसे फास्ट घेतलेलं आहे कारण खूप वेळ याच्यामध्ये घेतलेला आहे. सो या प्रकारे आजचा हा टेस्ट पेपर तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि याची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करा. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.